माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मस्त इथे आईच्या हाताने मेहंदी लावून घेत आहे. प्रिशूला पाठवलं मी बाहेर, म्हणजे प्रिशू देवांग मामाच्या मागे लागून बाहेर गेली. ऊन खूप जास्त आहे. आज मी श्रेयाचे टी शर्ट घालून मेहंदी लावत आहे, कारण ती काही ती टी शर्ट घालत नाही. मस्त इथे मेहंदी लावायचं चाललं आहे. मी मेहंदी घट्टच लावते आणि त्यामध्ये दही टाकते. मी आधी तुमच्याबरोबर पूर्ण शेअर केला आहे की मेहंदीमध्ये मी काय काय टाकते काय नाही. सो तुम्ही लावून बघा, खूप छान रिझल्ट देते मेहंदी. सो आई इथे वरवर मेहंदी लावून देते. आणि हा माझा हेअर कट जो मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केला. ब्रशने मेहंदी व्यवस्थित लागते, पण आईला हातानेच मेहंदी लावायला आवडते. आई तुला ब्रशने का बरं नाही आवडत पण मेहंदी? एक एक केस. सो प्रिशू ना इथे देवांग मामाच्या मागे लागून तिथे गेली आहे घसरगुंडीवर, कारण की तिला तिथे खेळायचं होतं. देवांग तिथे होता, सो तिने त्याला आवाज देऊन बोलावून घेतलं. बघता बघता आमची एवढी मेहंदी लावणं झाली. खूप घट्ट मेहंदी लावत आहे मी यावेळेस. घट्ट मेहंदी लावल्यानं गळत नाही. आता कामं करायचे आहे ना, ते खूप खाली येते. कारण आता मला कपडे पण धुवायचे आहे, मला भांडे पण घासायचे आहे. भांडे तर मी बाहेरच घासणार, कारण आतमध्ये थंडीसुद्धा खूप वाजणार आणि मग डोकं पकडायचे चान्सेस. तसं असं ऊन पडत आहे, गरमी होत आहे, पण तरी आईला आणि मला दोघींना पण सर्दी खूप झाली आहे. त्याच्यामुळे मग डोकं पकडायचं चान्स, म्हणून मग आता बाहेरच भांडे घासते. म्हणजे केसंसुद्धा सुकवणं होईल आणि एक काम पण होईल. आता प्रिशूसुद्धा येईलच. प्रिशू कुठे गेली आहे ते मी दाखवलं तुम्हाला. देवांगच्या मागे लागून ती गेली घसरगुंडीवर. आता ती यायच्या आत मेहंदी लावून झालं पाहिजे, ना तर ह्याच्यात हात घालू दे, त्याच्यात हात घालू दे, याचं अनुकरण करू दे, त्याचं अनुकरण करू दे. आम्ही अनुकरण खूप करतो आता. सो चला आता मी पटापट मेहंदी लावते आणि त्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते. कशी दिसत आहे मी? कशी दिसत आहे? कशी दिसत आहे मी? आहा दिसत आहे पिशूची मम्मा. आणता कसं बांधून दिलं आईने माझी सोनूला. देवांग मामाला चुना लावला या मुलीने. सर्व मामाच्या लाडाची प्रिशू. हो ना प्रिशू? प्रिशू. आणि हे काय केलं हे? अरे तसं नाही काढू सोना. देवांग मामाला खर्च लावला या मुलीने. चला आता हिला गुंतून ठेवते मी, आणि मी आधी भांडे घासून घेते. पूर्ण तेवढी मेहंदी लागली आहे माझ्या केसाला, जेवढी मी दाखवली ना बघा, पूर्ण मेहंदी लागली आहे. आता काय मी याला हात लावत नाही, कारण मग हात ऑरेंज होतात. सो हे असंच राहू देते. बाकी हे जे डाग आहे या मेहंदीने निघून जातात, कारण हे डाय नाही आहे. सो चला आता मी भांडे घासते. कसं दिसते पिशू? हे बा, इकडे पाणी, इकडे माझ्या पिशूच्या खेळ नसू. पिशू इकडे पा. चला आता प्रिशूची आंघोळ झाली. आता मी जाते कपडे धुवायला. केसाचा खूप खराब अवतार झाला आहे. सो इथे ना कपडे धुवून झालेले आहे माझे. रोज ना प्रिशूचे जास्त कपडे असतात, अगदी छोटे कपडे. गादीसुद्धा वाळत टाकलेली आहे, कारण एवढ्यात आम्ही तिला डायपर घालत नाही. त्यामुळे ती रात्रीला गादी ओली करते, त्यामुळे गादीला वाळत टाकावंच लागतं, नाही तर मग खूप वास येतो. तिकडे कपडे वाळत आहेत आणि इकडे प्रिशू मस्त झोपली आहे. चला आंघोळ झाली. आता पटकन पोती वाचून घेते आणि मेहंदी निघाली केसातली. बघा मेहंदी निघाली केसातली. आता पटकन पोती वाचून घेते. तो माझी पूजा वगैरे म्हणजे पोती वाचून झाली. आणि आता प्रिशूचं काय चाललं आहे ते दाखवते, कारण प्रिशू खूप बदमाश झाली. आता ड्रेस काढला इथला श्रेयाचा, आणि तो मग ड्रेस मला पोती वाचता घालून मागितला. इकडे ये बेटा, इकडे ये, इकडे ये. इथून नको येऊ, नये इथं ओला. इकडून ये. आधी तर हे पा, ताटात भाजी काढली कढईतली ना, आता पा ये इकडे. घरात पण आम्हाला आता बूटच घालून फिरायचं असते. आणि पाय कसं, कोणाचा ड्रेस आहे हा? डेश आहे. कोणाचा डेश आहे? कोणाचा डेश आहे? इकडे मला सांग, डेश कोणाचा आहे? कोणाचा डेश आहे हा? कोणाचा डेश आहे? तुझा आहे का? तुझा डेश आहे हा? मस्त सांगत होती पार्थला फोनवर की शेळाचा डेश आहे. कोणाचा डेश आहे म्हणू हा? आता चप्पल काढली. आता तिला जेवायचं आहे. मी जेवताना तिला मांडीवर यायलाच पाहिजे, हो ना प्रिशू?
तर मस्तपैकी गरमागरम मुंगाची खिचडी केली आम्ही, कारण आम्हाला दोघीलाही बरं नाही. सो मुंगाची खिचडी बेस्ट. आता काय मी जेवणार आहे. आता माझ्याजवळ नको येऊ तू. मी जेवणार आहे म्हणे. मग आता तुला पण जेवायचं का? नाही जेवायचं. मग कशासाठी मांडीवर कशासाठी येते माझा ग्लास? हा मांडीवर कशासाठी येते? हाय कर. हाय असं हाय करायचं. कोणी सांगितलं? असं चला आता आम्ही जेवण करतो. पडली नाही तू. पडणार होती, पडली नाही तू. माझ्या पिल्ला खूप मस्त दिसतो श्रेयाच्या देशमध्ये. कोणाचा देश आहे हा पिल्लू? हा तिला आडवा व्हायचा. आता तिला भूक लागली. बोमच बा माझ्या. सो झालं माझं जेवण वगैरे सर्व. आता मी जात आहे शॉपला, कारण आज खूप लेट झालं मेहंदीच्या वगैरे चक्करमध्ये. तरी आता डोकं सुकलं आहे माझं, आणि डोकं धुतल्यामुळे की काय माहिती थंडी खूप वाजत आहे, आणि तशी तब्येत ठीक नाही आहे. इकडे या मॅडमचं गाणं ऐकणं सुरू आहे. चला आता मी निघते शॉपला जायला, आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. आता फ्रिशला बाय करून जाणं ना खूप जास्त अवघड आहे, पण बघूया. चला आता मी शॉपला जाते, बाकी काय होतं ते पुढे शेअर करते म्हटलं. आणि मॅडम ऑलरेडी बाहेर. हे आमच्या शेजारी कार्यक्रम आहे, सो त्यांनी पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं आहे कॉर्पोरेशनचं, म्हणून हा ड्रम इथे आहे. आणि हे बघा मॅडम. Later that same evening. सो आज मला शॉपला यायला खूप लेट झालं. म्हणजे मी 3-3:30ला शॉपला आले, कारण काय होतं प्रिशू रात्रीला अजिबातच झोपू देत नाही. आता तिला ना मी जरा जास्त समजायला लागली आहे, त्याच्यामुळे काय होतं दिवसभर जरी मी मध्ये तिला भेटायला गेली तरीसुद्धा ना रात्री मी आल्यानंतर मला सोडतच नाही. मग 12-12:30-1 ते झोपायला लेट होतं ते होतं. आता काय होतं माझं इकडे शेड्यूल बिघडतं पूर्ण दिवसभराचं, म्हणून मग रात्रीसुद्धा तेच झालं. आता एवढंच जरा जास्त होते, ती मला रात्री जरा जास्त जागवते, आणि मग तिचं असं असतं, ती मला अशी करून उठवते, आई आई आई. मग तिचं हे असते की तू माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघतो. मग आमचं रात्रीला तेच चालतं. सर्व झोपलेले असतात आणि आम्ही दोघी माहिले की मस्त एकमेकींसोबत गप्पा मारत असतो. त्याच्यामुळे मग आज काय झालं, मला सकाळी डायरेक्टली 10ला जाग आली. म्हणजे श्रेया जाताना सकाळी मला जाग येत असतो, मी सकाळी उठते. मग आमचे बाकी सर्व म्हणजे बिछाणावरणं माझ्याकडे असतं, त्यानंतर कपडे भांडे वगैरे या सर्व गोष्टी, आणि त्यात आता मी पोथी वाचते आहे. मग पूजा आणि पोथीसुद्धा मग माझ्याकडे. त्यात आता आईची तब्येत बरी नाही आहे, म्हणून मग तीसुद्धा लेट उठली, मीसुद्धा लेट उठली. नाही तर असं होतं ती उठल्यानंतर ती मला उठवते. सो उठायला लेट झालं. मग मेहंदी लावायचं, त्यात रात्रीच भिजत घातलेली होती, सो ती वेस्ट नाही जाऊ देऊ शकत. सो मेहंदी लावली. आणि ऊन नाही आहे आता, उन्हाळा वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मग आईला बोलले की चल ठीक आहे, मी बाहेर उन्हामध्ये मेहंदी वाढवत बसते, तेव्हा भांडे घासते. सो भांडे घासून घेतले, आणि त्याच्यानंतर त्या मेहंदी सुकण्याच्याच त्या टायमिंगला एवढा वेळ झाला ना की सगळं करता मग नंतर मध्ये प्रिशू उठली मला निघायच्या वेळेस. सो मग तिचं वगैरे असं करता मला शॉपला यायला 3-3:30 वाजले. मग इकडे आल्यानंतर इकडली कामं होती, सो मी बाकी मग काहीच शूट करू शकले नाही. आता श्रेयाला कॉल केला, सो तिला यायला थोडंसं लेट आहे बोलली. मग म्हटलं ठीक आहे, तिचा वाट पाहते. आणि व्हिडिओ चल मग मला लक्षात आलं की यार आपण मॉर्निंगला व्लॉग सुरू केला आणि नंतर मग काहीच शूट केलं नाही. ॲटलिस्ट असं वाटतं की 10-15 मिनिटाचा जरी व्लॉग झाला पाहिजे असं. आणि आज मी थोडी क्लिनिंगसुद्धा केली शॉपची. तर ना मला माझ्या या बांगड्या सापडल्या, मी काढून ठेवलेल्या होत्या. कारण काय होतं क्लायंटचं जेव्हा काही करते ना तेव्हा हातात काही पाहिजे नाही, कारण किती जरी असं केलं ना तरीसुद्धा मग माझं हे असतं की मी मसाज खूप जास्त देते, त्याच्यामुळे मग लागायची भीती वाटते. मग मी काढून ठेवलेल्या होत्या आणि त्या इथेच राहिल्या. आणि काय झालं 1-2 वेळा हळदी कुंकवाला जायच्या वेळेस किंवा रथसप्तमीच्या दिवशी वगैरे मग माझ्याकडे हातात घालायला काहीच नव्हतं असंच. सो आता मी या हातात घालून घेतल्या, म्हटलं चला घरी घेऊन जाते. आणि मी जे प्रिशूने माझं बोललं ना, मी पाऊच तिने माझं खराब केलं आहे, ते पडलं आता. तिने माझं पाऊच ना शाईनी खूप खराब केलं, त्याच्यामुळे मला वेळेवर हे पार्कचं पाऊच यूज करायला लागतं आहे आता. सो हे पार्कचं पाऊच आहे, बसलीच आहे तर म्हटलं शेअर करते. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे ठेवता येते, आणि त्यांनीच आणलं होतं हे पाऊच. आणि याच्यामध्ये बाकी माझं सर्व स्किन केअर वगैरे या सर्व गोष्टी. आता ना मी फाउंडेशनसुद्धा एक तरी कॅरी करते सोबत, कारण काय झालं मागे 1-2 वेळा मला घरूनच फंक्शनला जायचं काम पडलं, आणि मग माझ्याकडे फक्त BB क्रीम होतं. आणि ते ना आता काय होतं कोणालाही माहिती आहे की माझं पार्लर आहे, त्याच्यामुळे मग सॉरी
असं होतं की पार्लर असून ही अशी राहते असं, म्हणजे 1-2 वेळा फंक्शनमध्ये तसं झालेलं. सो मी आठवणीने फाउंडेशन आता कॅरी करते सोबत, नाही तर मग खूप गोंधळ होतो, असं सर्व आहे. त्याला आता खूप बडबड केली मी. आता काय होतं ते घरी गेल्यानंतरच शेअर करते. खरं तर मार्केटला सुद्धा जायचं होतं मला आज. काल आम्ही गेलेलो, मला लॅगिन पाहिजे होती, पण आम्ही जिथून घेतो ना तिथे त्यांच्याकडे व्हाईट कलरची लॅगिन अवेलेबल नव्हती. मला व्हाईट कलरचीच पाहिजे होती. आणि आज ना मी 5चा पॅन्ट घालून आलेली आहे. झालं कसं की तुम्ही मॅनिक्युअर पेडिक्युअरच्या म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पेडिक्युअर झाल्यानंतर मी तो पॅन्ट घातला. मी ब्लॅक कलरची लॅगिन घालून आलेली आणि मी हा टॉप सोबत ठेवलेला त्या दिवशी. पण मला पॅन्टचं असं काही लक्षातच आलं नाही की लॅगिनसुद्धा खराब होऊ शकते. पण ती ना मला जेव्हा मी पायाची मसाज करत होती ना त्यावेळेस ती एवढी खराब झाली की मला ती चेंज करावंच लागली. मग मी म्हणजे चेंज करायलाच लागत होती, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. मी एवढं शोधलं माझ्याकडे की काही आहे का, पण पॅन्ट कसं असणार ना इथे एक्स्ट्रा. मग ही 5ची बॅग आहे, ही बॅग इथे होती. मी म्हटलं चला बॅगमध्ये बघूया काही मिळतं आहे का. पण काय झालं, माझ्या बॅगमध्ये शेवटच्या खाण्यामध्ये ना हे पॉम्पलेट्स ठेवलेले आहेत बघा, माझे पॉम्पलेट्स. आणि याच्या खाली आतमध्ये ती दबलेली होती. 5चा पॅन्ट दबलेला होता बघा. यामध्ये हँडग्लोव्हसुद्धा आहे. मी असं काही ना टाकत राहते मी आणि प्रिशूसुद्धा. तर ना प्रिशूने खेळता कधीतरी टाकली असेल, तिला चेन उघडायचं लावायचं एवढ्यात फार आहे. सो तिने खेळता ती 5ची पॅन्ट टाकली असेल त्याच्यामध्ये, आणि नेमकं मला ना ती पॅन्ट दिसली म्हणून माझी फजिती झाली नाही. सो मी तीच पॅन्ट घालून घरी गेली. आणि मग आज पण असं झालं की 2-3ही लॅगिन ओल्या होत्या, पॅन्टसुद्धा ओला होता. मग मी विचार केला की आता काय घालून यायचं ना, आणि याच्यावर काय जाईल. सो त्याची एक व्हाईट कलरची पॅन्ट आहे, मी ती घालून आली आहे, तुम्हाला दाखवते. हे पहा. सो ना मी 5ची ही पॅन्ट घालून आली आणि मी निघताना ना त्याच्या मित्राने मला बघितलं. तो एवढा आश्चर्याने बघत होता की ताई हे काय घालून जात आहे, असं होतं आहे. बाकी माझा आई वगैरे सर्व नेहमी म्हणतात की तू ना जुगाड करण्याच्या बाबतीत किंवा असे काही ताल करण्याच्या बाबतीत खूप माहीर आहे, आणि खरोखर ते ना चांगली गोष्ट नाही आहे. पण अशी काही फजिती झाली ना की काही ना काहीतरी करावं लागतं. मग विचार केला की जाऊ दे, चला 3 वाजलेले आहेत, काही तासांचाच प्रश्न आहे, तर म्हटलं जाऊन येते. सो त्याच्यासाठी म्हणून मी ते केलं. पण ना मलाच आता कसं तरी वाटतं. आता मला बाहेर जायचं आहे, म्हणजे खाली जायचं आहे, त्याच्यानंतर मग मला घरीसुद्धा जायचं आहे. पण आता एवढी लाज वाटते ना मला बाहेर जायची की असं वाटतं कोणी जर बघितलं ना तर ते खूप विचित्र दिसते. पण असं आहे, असं लाईफमध्ये काही होत राहते. आणि अशा फनी गोष्टी शेअर करायला मला खूप आवडतं. बाकी चला आता मी घरी जाते. आता तिला परत एकदा कॉल करते ती काय म्हणते तर, कारण 8:30 वाजलेले आहेत. मला जास्त वेळपर्यंत कम्फर्टेबल नाही वाटत, कारण वातावरण आजूबाजूचं ठीक नाही राहत त्याच्यामुळे. सो चला आता मी तिला कॉल करते. बाकी काय होतं ते घरी गेल्यानंतर शेअर करते. आणि बाकी लास्ट व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. बऱ्याच जणांचे बरेच काय प्रश्न होते त्यावर. सो मी ते नेक्स्ट कधीतरी शेअर करते. आणि हे बघा, मी त्या दिवशी लावलेलं नेल पेंट मला व्हिडिओजसाठी ना लागते. तसं मी उजव्या हाताला कधीच काय लावत नाही, पण लावून बघितलं त्या दिवशी. म्हटलं तुमच्यासोबत मॅनिक्युअरचे रिझल्ट शेअर करायचे होते म्हणून लावून बघितलं. तर चला आज मी कानातले वगैरे सुद्धा घातले. एरवी मी घालत नाही, आता घरी जायचं आहे तर मी काढून ठेवते, कारण कसं प्रिशू खूप ओढते आणि मग इकडे तिकडे टाकते. त्यात हे छोटेसे आहे. आज मला काही व्हिडिओ शूट करायचे होते त्याच्यासाठी मी घातले होते. एरवी मी घालत नाही कानातले, नाही गळ्यातलं, नाही हातातलं, पण आज बांगड्या घातलेल्या. आता घरी गेल्यानंतर ना तिचं हे सुद्धा चालेल. एवढ्यात ती माझी टिकली काढते, स्वतः लावते, काढते, स्वतः लावते. मी काही जरी घातलं ना तरी तिला प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी हातात घालो, गळ्यात घालो, कानात घालो, कशात जरी घातलं तरी ती काढतेच. चला आता मी घरी जाते. काय होते ते बाकी तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करते. सो मी जाते आता श्रेयाकडे म्हणजे श्रेयाकडे नाही, श्रेयाच बाबांसोबत येते म्हणून तिने मला सांगितलं पण नाही फोन करून. सो मी तिच्याकडे जाते आता. आणि बाबाला पेट्रोल उधार मागते, कारण कसं आहे माझ्या गाडीत अजिबातच पेट्रोल नाही आहे. सो पेट्रोल पंपापर्यंत पण नाही जात, म्हणून म्हटलं चला ठीक आहे. बाबाला म्हटलं तुम्ही पेट्रोल भरा आणि मला भेटा. सो आम्ही आता शेवपुरीच्या तिथे भेटतोय. बाबा मला पेट्रोल देतील आणि श्रेयाला मी माझ्या गाडीवर घेईल आणि मग आम्ही घरी जाऊ. सो असं आहे. तर चला आता मी जाते, बाकी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो मी फायनली पोहोचली. ही आमची फेवरेट चौपाटी आहे, आम्ही नेहमी इथेच खातो. सो मी पोहोचली, पण हे दोघं बापले तर अजूनही नाही आले आणि मी बसली पागलासारखी त्यांची वाट पाहत.
लोक मला एवढं डेंजर पाहत आहे खूप जास्त. बघा लेटला ती खूप उशिरा आली आणि हिने मला आज सांगितलं पण नाही बाबाच्या गाडीवर येणार आहे ते. का बरं? अरे सांगतून माझं डोकं दुखून लागलं सकाळपासून. बाबांनी दिमाग खराब. मस्त आम्ही चौपाटीवर आलो. किती दिवसाचं सुरू होतं. येतो 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 पण याच्यामुळे साठी शेवपुडी घेतो मला बाबा. चला आता मस्त शेवपुडी खरा. तर ना ही आमची फेवरेट गाडी का आहे ते सांगते. बघा किती मोठी शेव देतात आणि आम्हाला शेव खूप जास्त आवडते. सो दोघींनीही आम्ही इथे शेवपुरी घेतलेली आहे. प्रिशू पण तिकडेच आहे, श्रेया पण तिकडेच आहे. श्रेयाला आता नवरदेवानी हात पकडून दिलं, म्हणजे ती साईडला प्रिशूला घेऊन नाचत होती. त्यांनी हात पकडून आतमध्ये नेलं आणि आता मस्त तिथे डान्स सुरू आहे. मी काय जात नाही ना, आता माझ्यासोबत तेच होईल. मी आता व्हिडिओज वगैरे एडिट करते कारण स्टोरेज फुल झालेलं आहे. सो बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. प्रिशू आधी आतमध्ये जायसाठी नाही खरंच होती, पण नंतर ती गेली. सो आता प्रिशूसुद्धा तिथेच आहे आणि श्रेया तिथेच आहे, आई तिथेच आहे. तर चला आता मी थोडा वेळ रिलॅक्स बसते आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच प्रिशूचं घरी आल्यानंतर. असं आहे. माझ्याकडे तोंड करा. इकडे बघा, टीव्ही करे. हा करा. पहा. आम्हाला विठ्ठलांच्या पावलांचा वेड्या बघतो. अरे बापरे, रडू नको बाळा. लावा. रडू नको बाळा पाहिजे का? टीव्ही लावा. अरे बापरे, हे रडू नको बाळावर डान्स करणं सुरू आहे. डीजे वगैरे काहीच नाही पाहिजे आहे ना. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल सलग सखे सखे पंढरीला, विठ्ठल विठ्ठल सलग सलग सखे पंढरी, विठ्ठल विठ्ठल. चल टीव्ही लाव म्हणते. टीव्ही लाव पाहिजे. काय लावू? काय लावायचं म्हणू टीव्हीवर? प्रिशू काय लावायचं टीव्हीवर? काय लावू? कोणतं गाणं लावू सांग ना. जेव्हा म्हटलं तेव्हा तू सांगतच नाही. कोणतं गाणं लावू? प्रिशू स्वतःच्या हाताने खायला लागली. प्रिशू कधी एवढी मोठी झाली कळलंच नाही. पा पद्धत पा, आमची पद्धत पा. आणि हे आमची आवडीची गोष्ट शेव. ह्याच्यामध्ये आईसाठी भेळ आणलेली, पण भेळ आईने फिनिश केली आणि हिला ह्याच्यातच शेव पाहिजे होती. सो प्रिशू ह्याच्यात शेव खात आहे. खात आहे तू? काय खात आहे मनू? तू काय खात आहे? अच्छा, रडू नको बाळा लाव म्हणते ना ग. प्ले करणं, रडू नको बाळा. तू काय खाता पिल्लू? फेवरेट भजन प्रिशूचं. इकडे आता मस्त देवाचे गाणे सुरू आहेत आणि मला झोपायचं आहे आता, कारण प्रिशू मग नंतर रात्री आणखी जागवते. सो तिकडे जाऊन आलो आणि म्हणजे डीजेच्या तिथे. पण नंतर प्रिशूचं असं होतं की तिला आतमध्ये जाऊन नव्हतं नाचायचं, तिला बाहेरच नाचायचं होतं आणि नंतर मग घरात पण नाचायला तयार नव्हती. सो असं आहे. चला आता मी हा ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ये ना, प्रिशू म्हणते की मी तिला रागवलं, म्हणजे ती आईला सांगत आहे आता. ती कंप्लेंट करणं खूप शिकली आता. ये गुड नाईट कर सर्वांना. गुड नाईट कर. बाय कर. बाय. मोबाईलमध्ये बाय कर. बाय. गुड नाईट.